आता आजचा आपला घटक आहे गणितामधला महिने आणि दिवस। आता याच्यामध्ये इंग्रजी आणि ग्रेगोरियन महिने, इंग्रजीलाच ग्रेगोरियन महिने असं म्हटलं जातं। याच्यामध्ये आपण दोन गोष्टी केलेल्या आहेत, जामामे जुवा आणि जामामे जुवा आणि एजिसन एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर आणि फे म्हणजे फेब्रुवारी असतो फक्त 28 किंवा 29 दिवसांचा। म्हणजे जर आपल्याला परीक्षेला प्रश्न आला 31 दिवसांचे महिने किती असतात? 7। कोणकोणते? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर। 30 दिवसांचे महिने किती असतात? 4। कोणकोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर। आणि फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो? 28 किंवा 29 दिवसांचा। हे झाले इंग्रजी महिने। आता सौर वर्षाचे महिने म्हणजे मराठी महिने, त्याच्यामध्ये ओळीने महिने इथे दिलेले आहेत, वाचा। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। आता याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 30 दिवसांचा महिना कोणता आणि 31 दिवसांचा महिना जर आपल्याला ओळखायचं असलं, एकच गोष्ट लक्षात ठेवायची। जसं आपण इथं पाहिला एजिसनो, अहो ऐकलं का? एजिसनो म्हणजे एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर। जामामे जुवाडी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर जे उरलेले महिने आहेत ते। याच्यामध्ये 31 दिवसांचा महिना जर ओळखायचा असेल तर वैभ्या, वैभ्या आपण नाव म्हणतो का नाही, एखाद्या वैभव नावाच्या मुलाला आपण काय म्हणतो? वैभ्या, वैभ्या इकडे या, येथे वैभ्या लक्षात ठेवायचा। कसा लक्षात ठेवायचा? वैभा म्हणजे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद। वैशाख, ज्येष्ठ, वैभा एवढेच 31 दिवसांचे असतात। राहिलेले सगळे महिने 30 दिवसांचे असतात आणि त्याच्यामध्ये फक्त चैत्र महिना 30 किंवा 31 दिवसांचा असतो। म्हणजे दोन प्रकारचे महिने आपण इथं पाहतोय, इंग्रजी महिने आणि मराठी महिने। आता मला नीट व्यवस्थित सांगा, मराठीमध्ये 31 दिवसांचे महिने कोणते? पटकन केली का? वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद। वैभा 5 बरोबर आहे। 30 दिवसांचे इंग्रजीचे महिने 30 दिवसांचे कोणते? चला ईश्वरी। एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर। बरोबर आहे, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर। म्हणजे आता तुम्हाला इंग्रजी महिन्या आणि मराठी महिन्यामध्ये दिवसांची काही अडचण आहे का? नाही। 30 दिवसांचे महिने किती असतात? 4। 31 दिवसांचे महिने किती? आणि 28 किंवा 29 दिवसाचा 1। इकडं 31 दिवसांचे महिने किती? 5। 30 दिवसांचे महिने किती? 6। आणि चैत्र किंवा 31 किंवा 30 दिवसांचा महिना असतो। आता लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं दिवसाचं आपल्याला परीक्षेला जर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या, एजिसन, जामामे जुवा आणि वैभा। कळलं का? पहिली गोष्ट कोणती? जामामे जुवा आणि एजिसन आणि वैभा। ओके, ठीक आहे।